चौथ्या दिवशी उपोषणकर्ता मुन्नेश्वर बदखल अस्वस्थ, तर तिकडे अपघाताची मालिका सुरूच. विद्यार्थिनींचा अपघात, मुलींचे चक्का जाम आंदोलन. भद्रावती. तेलवासा पिपरी मार्गाचे मजबूतीकरण करण्यात यावे या मागणीवर ठाम असलेल्या मुन्नेश्वर बदखल यांची आज चौथ्या दिवशी प्रकृती खालावली आहे. 16 तारखेपासून सुरू आंदोलनाची पाहिजे ती दखल अजूनही प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. जणू काही प्रशासन उपोषणकर्त्याच्या जीवावर उठले की काय, अशी शंका उपस्थित होत असतानाच आज दिनांक 19 तेलवासा, दोरवासा येथून शिक्षणाकरिता येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सायकलींना अवजड वाहनाने कट मारल्याने 5 ते 6 मुली क्षतिग्रस्त झाल्या. यामुळे संतप्त तेलवासा सरपंच आकाश जुनघरे व पालकांनी घटनास्थळी धाव घेऊन अवजड वाहतूक रोखून धरली. या रस्त्यावर अपघात होणे ही नवलाईची बाब राहिली नसून दर दिवशी किरकोळ अपघात हे पाचवीलाच पुजले आहे. उपोषणकर्ते मुन्नेश्वर बदखल यांची खालावलेली प्रकृती व मुलींच्या झालेल्या अपघाताने परिसरातील नागरिक संतप्त झाले असून प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जातो आहे. रेती उपसा व अवजड वाहनातून वाहतूक यामुळे या पादचारी रस्ता साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे. यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता कोणीच नाकारू शकत नाही. आज शिवसेनेचे मुकेश जीवतोडे, उपनगराध्यक्ष सुधीर सातपुते, शिंदे सेनेचे युवा नेते हर्षल शिंदे, शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख नंदू पढाल, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बदखल, निपॉनचे प्रवीण सातपुते, ललित बदखल यांनी गंभीर दखल घेत उपोषणकर्त्याच्या जनहिताच्या मागणीवर प्रशासनाने तत्काळ तोडगा काढावा याकरिता आक्रमक पवित्रा घेतला आहे. व्रत लिहीपर्यंत अजूनही तोडगा निघालेला नाही.